आहे, मात्र मिरचीचं पीक जे आहे ते पीक विम्यामध्ये समाविष्ट नाही. तर मिरचीसाठी काही दिलासा द्याल का? त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ. गैरप्रकार झाले त्यानंतरून या सगळ्या पीक विमा योजनेवरती साशंकता निर्माण केली जाते, बंद करणार अशा अफवा नाही, अजिबात नाही. कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही. त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल, काही सुधारणा केल्या जातील, परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील. अजित पवार यांच्याकडून स्पष्टता देण्यात आलेली की शेवटचा निर्णय हा अजूनही बाकी. जर शेवटचा निर्णय जर बाकी असेल तर मग भाडेवाढ का करण्यात आली? सरकारमध्ये दुमत असं वाटतं. त्याला शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही, त्यामुळे दादा असे म्हटले असतील, परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल. यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, फार तोट्यामध्ये एसटी महामंडळ आहे. त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत. 65 वयाच्या वरच्या लोकांना एसटी फ्री आहे, त्यामुळे एसटीचं उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे. त्या संदर्भातला साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल. नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 रुपयात पीक विमा ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यातील अजूनही हजारो शेतकरी की नुकसान झालेलं आहे, मात्र पीक विमा असल्यानंतर ते त्यांना भरपाई मिळालेली नाही. असं होत नाही, सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे. काही ठिकाणी चौकशी चालू आहे, काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून सर्व्हे सुरू आहे. परंतु 100% शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.